मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीकरता दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीवरून शिवसेनेत नाराजी. मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेणार असतील तर मग कॅबिनेट बैठक कशासाठी घेतात? नाराज मंत्र्यांचा सूर. नेपाळमध्ये पुराचा प्रकोप ओसरल्यानंतर आता वेदनांचा कहर. पुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू तर 288 भारतीय अद्यापही बेपत्ता. मदत कार्य वेगानं सुरू. नेपाळमध्ये भीषण महापुरानंतर जाणवले भूकंपाचे धक्के. नेपाळमध्ये 3.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के. भूकंपाच्या धक्क्यानं लोकांमध्ये घबराट. दिशा सालियान प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. सकाळी 11 वाजता होणार सुनावणीला सुरुवात. आपल्या प्रलंबित मागण्यांकरता आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यात 16व्या दिवशीही आंदोलन सुरूच. सरकारसोबतच्या बैठका ठरतायत निष्फळ. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अद्यापही छमछम सुरूच. नियमांचे उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती. लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका. नवी मुंबई पोलीस प्रशासनाला अखेर जाग. सर्व डान्स बारची कसून तपासणी सुरू. डान्स बारमध्ये अल्पवयीन मुली असल्याचं समोर. तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचे हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डिधायबाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्व अधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. प्रकल्पबाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीनं बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई का नाही? सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.